नांदणी गावातील हडको परिसरात काल स्थानिक तरुणांनी खुल्या जागेमध्ये छोटेखानी मंदिर उभारून गणपतीची मूर्ती स्थापित केली होती। मात्र आज सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी पाहणी केली असता त्या ठिकाणाहून मंदिरासह गणपतीची मूर्ती गायब आढळल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेची माहिती मिळताच परिसरातील महिला, युवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले। संताप व्यक्त करत नागरिकांनी निदर्शने केली। त्यानंतर याच ठिकाणी मोठं मंदिर उभारून पुन्हा गणपतीची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेत नागरिक प्रत्यक्ष बांधकामाच्या कामाला लागलेले दिसून आले। घटनास्थळी महिला, युवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साफसफाई, बांधकामाची तयारी आणि मंदिर उभारणीसाठी हालचाली करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान परिस्थिती लक्षात घेता ग्रामसेवक, पोलीस अधिकारी तसेच तलाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत। प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहेत। यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की संबंधित बाब वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव स्वरूपात पाठवण्यात येईल, त्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल। तसेच सध्या तरी संबंधित जागेवर कोणतेही विनापरवाना बांधकाम करता येणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली। सध्या या घटनेमुळे नांदणी गावात तणावपूर्ण वातावरण असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। पुढील घडामोडींवर सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आज नांदणी ग्रामपंचायतीतील शासकीय मालकीच्या गट नंबर 122 या क्षेत्रामध्ये गावातील काही नागरिकांनी काल रात्री गणपतीचं मंदिर बांधल्याचं काही लोकांच्याकडून आम्हाला कळालं आणि ते मंदिर काही गावातील अज्ञात लोकांनी पहाटेच्या पहाटेच्या वेळेला काही लोकांनी ते मंदिर पाडलं व ती मूर्ती गायब केली अशी लोकांच्यातनं आम्हाला माहिती मिळाली। त्यानंतर इथं सर्वच विभागातले, महसूल विभागाचे तलाठी साहेब, मी स्वतः ग्रामसेवक, त्याचबरोबर आमचे ग्रामपंचायतचे सदस्य, पोलीस पाटील, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी इथं प्रत्यक्षात येऊन पाहणी केली। त्यावेळेला गावातील लोकांचा जो जनप्रक्षोभ होता किंवा ज्या धार्मिक भावना दुखावल्या याच्या संदर्भात त्या गावातल्या लोकांनी आम्हाला गणपती मंदिरासाठी जागा मिळावी अशी भूमिका मांडली। त्यावर मी स्वतः ग्रामसेवक व तलाठी साहेब यांनी सदरबाबत आपण वरिष्ठ कार्यालयाला कळवून आपल्या निवेदनावर वरिष्ठ कार्यालयावरून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती उचित कारवाई करू असं सांगितलं व तुर्तास कोणत्याही प्रकारचं इथं बांधकाम करू नये, केल्यास तसे कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत सर्व ग्रामस्थांना सूचना दिली आणि ते सर्व ग्रामस्थांनी आम्हासनी बांधकाम थांबवत असल्याबाबतचं आश्वासन दिलं आणि तात्पुरतं हे अतिक्रमण पण थांबलेलं आहे आणि ज्या अज्ञात इसमांनी हे मूर्ती गायब करून गावातील नागरिकांच्या ज्या भावना दुखावल्या त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायचं सुद्धा इथं पोलीस प्रशासनानं हमी दिलेली आहे। जवळजवळ 1990 पासून इथं लोकांची वस्ती आहे। जवळजवळ 250 लोकांची वस्ती आहे। सर्व धर्मी आहेत आणि सर्व धर्माचे लोक इथं राहतात। त्याच्यामुळं काय झालं आहे की भविष्यातील अडचणी सोडवण्यासाठी काही बायकांनी काय केलं की वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या गल्लीत प्रत्येक वेळेला कुठलाही सण साजरा करायचा, जसा हळदी कुंकू असू दे किंवा महिला दिन, गणेश उत्सव, वेगवेगळ्या ठिकाणी दरवेळेला सादर करावं लागला। त्याच्यामुळं बायका वैतागून काय केले की इथं हा जो खुला भूखंड आहे त्याच्यावरती रात्रीतनं बायका नेऊन मंदिराची स्थापना केली। कारण ती मंदिराची स्थापना केल्यामुळे ती जागा आपल्या मंडळासाठी किंवा आपल्या धार्मिक कार्यक्रमासाठी वापरण्यात ह्या हिशोबाने त्यांनी केलेलं होतं। पण काही म्हणजे जे समाजकंटक लोक आहेत त्यांनी येऊन रात्रीचं मंदिराची तोडफोड करून त्यातील मूर्ती गायब केलेली आहे आणि आम्हाला प्रशासनाकडून किंवा आमच्या ग्रामपंचायतीच्या बॉडीकडून हीच अपेक्षा आहे की या श्रीरामनगर वसाहतीमध्ये ज्या काही असुविधा आहेत त्या असुविधा दूर करून द्याव्यात। इथं या वस्तीमध्ये एकतर जाण्या येण्यासाठी रस्ते ठीक नाहीत, अंगणवाडी नाही, सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारीची व्यवस्था नाही आहे आणि इथून लहान मुलं आहेत। प्रत्येक आई काय करते, आपल्या आई किंवा तिची आजी गावामध्ये नातवाला घेऊन जाते आणि तिला त्या नातवासाठी तिला तिथं शिकत बसावं लागतं। घरातली कामं सोडून त्या नातवासोबत बसावं लागतं। ही त्याची हाल अपेक्षा चाललेली आहे। धार्मिक कार्यक्रम आपण सादर कुठं करायची यासाठी आम्हाला प्रशासनाकडून एक आश्वासन हवं आहे। आमची मागणी आहे की आम्हाला हक्काची एक या ठिकाणी जागा मिळावी, एवढीच अपेक्षा आहे बस।